घडामोडी। ठाण्यातील व्यापाऱ्याचा गाळा जेसीपी लावून तोडल्याच्या विरोधात माजी नगरसेवकावर वागळे एस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वर्तकनगर म्हाडा वसाहतीमधील सफाई कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेवर काढला मोर्चा। भिवंडी व नालासोपारा येथील 3 पोलीस हवालदार ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। गेल्या 1.5 महिन्यात ठाणे व पालघर जिल्ह्यात 55 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे उघड। कळवा रुग्णालयाच्या हस्तांतरणास राजकीय पक्षांचा विरोध। ठाण्यातील व्यापाऱ्याचा गाळा जेसीबी लावून तोडल्याच्या विरोधात माजी नगरसेवकावर वागळे एस्टेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे। एका मालमत्तेच्या पुनर्विकासावरून वहिवाटदार व्यापाऱ्याचा गाळा चक्क एका माजी नगरसेवक व त्याच्या मुलानेच जेसीबी लावून तोडला। या प्रकरणी वागळे एस्टेट पोलीस ठाण्यात नगरसेवकासह 4 विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने माजी नगरसेवकासमोरील अडचणी वाढल्या आहेत। हरीश वैती असे त्या माजी नगरसेवकाचे नाव असून त्याचा मुलगा रुपेश, जेसीबी मालक आणि राम यादव आदींवर गुन्हे दाखल झाले आहेत। त्यांनी ठाण्यात पाचपकाडी येथे राहणाऱ्या पंकज 17 या व्यापाऱ्याचे नितीन कंपनी जंक्शन नजीक संभाजीनगर मध्ये मालकीचे दुकान जेसीबी लावून पाडले। ही जागा त्यांनी 99 वर्षाच्या लीजवर घेतली असून मालकीबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। दरम्यान या भागात पुनर्विकासाचे प्रस्ताव सुरू झाल्याने विकासक गाळेधारकांना जबरदस्तीने गाळे खाली करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वहिवाटदार करीत आहेत। तक्रारदार पंकज याच्यावर यापूर्वीही हल्ला केल्याची तक्रार नौपाडा पोलिसात करण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा वैती पिता पुत्राने व्यापाऱ्याच्या गैरहजेरीत गाळा पाडल्याने वाद उद्भवला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास वागळे एस्टेट पोलीस करीत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। वर्तकनगर म्हाडा वसाहतीमधील सफाई कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता। ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेले 71 सफाई कर्मचारी वर्तकनगर येथील म्हाडाच्या इमारत क्रमांक 54, 55 आणि 56 मध्ये 1974 सालापासून भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत आणि त्यांचे भाडे त्यांच्या मासिक पगारातून वसूल केले जात आहे। या भाडेकरूंना हक्काचे घर मिळावे यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 21 जून 2001 साली ठराव क्रमांक 131 पारित केला होता। त्याला तत्कालीन नगरसेवक देवराम भोईर यांनी अनुमोदन दिले होते। सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून सफाई कामगारांचे घर व्हावे या चांगल्या हितासाठी ठराव केला होता। मात्र 3 मार्च 2014च्या स्थायी समितीच्या सभेने आयत्या वेळेच्या विषयाद्वारे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला। त्यास तत्कालीन महापौर HS पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेने हे प्रकरण मंजूर केले होते। या प्रस्तावानुसार विकासकाने या 3 इमारतींच्या जमिनीपोटी 12 कोटी रुपये म्हाडामध्ये भरून ठाणे महापालिकेच्या नावे सदर जागा केली व ठाणे महापालिकेने विकासकाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर जमीन विकसित करण्यात आयती दिली। यातून विकासकाला जवळजवळ 150 कोटींचा मलिदा मिळणार आहे। मात्र 40 वर्षापासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना
269 चौरस फुटाचे घर जोवर ते नोकरीवर आहेत तोपर्यंतच वास्तव्यासाठी मिळणार आहे। या सफाई कामगारांबरोबरच या 3 इमारतींमध्ये ठाणे शहराच्या विकासासाठी रस्ता रुंदीकरणात आपली घरे देणारे 169 विस्थापित मालकी हक्काने राहत आहेत। या रहिवाशांवर सुद्धा विकासकाने मोठा अन्याय केला आहे। या विरोधात या कामगारांनी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला होता। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। भिवंडी व नालासोपारा येथील 3 पोलीस हवालदार ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। पोलीस खात्यात लाचखोरांवर निर्बंध आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कंबर कसली आहे। काल दिवसभरात भिवंडी व विरार परिसरात 3 लाचखोर पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीत पोलीस हवालदाराला 2000 रुपयांची तर विरार पोलीस ठाण्यात 2 हवालदारांना 5000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोरांना अटक करण्यात आली आहे। दिलीप यशवंत मुकणे असे भिवंडी परिसरात लाच घेताना अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे। मुकणे हे भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या भुईवाडा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते। मुकणे यांनी भुसार मोल्ला येथे राहणारा इम्रान मोमीन या इसमाच्या पासपोर्टची चौकशी पोलीस ठाण्यात आली असता पासपोर्ट कार्यालयात चौकशी अहवाल पाठवण्यासाठी 3000 रुपयांची मागणी केली। पैसे दिल्याशिवाय पासपोर्ट कार्यालयास अहवाल पाठवणार नाही अशी ताठर भूमिका घेऊन पोहोत दिलीप मुकणे यांनी पासपोर्ट धारक इम्रान याची अडवणूक केली। त्यामुळे पोलीस ठाण्यात सतत हेलपाटे मारून वैतागलेल्या इम्रानने 2000 रुपये देण्याचे कबूल करून पोलीस हवालदार मुकणे याच्या विरोधात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक AM साळवे यांच्या पथकाने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पहिल्या माळ्यावर सापळा लावून पोलीस हवालदार मुकणे यास पासपोर्ट धारक इम्रान याच्याकडून 2000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। तर विरार येथे केलेल्या फिर्यादी व त्याच्या नातेवाईक सहकारी याचा विरार येथे भागीदारीतला लॉटरी व्यवसाय होता। या भागीदारीत काही व्यावहारिक कारणामुळे दोघांमध्ये भांडण होऊन वितुष्ट निर्माण झाले। ते इतके विकोपाला गेले की फिर्यादीच्या नातेवाईक सहकार्याने फिर्यादी विरुद्ध विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीस अनुसरून पोलीस हवालदार पुरुषोत्तम तासगावकर याने 18 फेब्रुवारी रोजी फिर्यादीस पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी 5000 लाचेची मागणी केली। फिर्यादीने रक्कम देण्याची मुदत मागितली। दरम्यान फिर्यादीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली। काल विरार पोलीस ठाण्यात हवालदार पुरुषोत्तम याच्या सांगण्यावरून हवालदार संजय गोतारणे यास 5000 रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे। बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या। TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता। TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का। गेल्या 1.5 महिन्यात ठाणे व पालघर जिल्ह्यात 55 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे। गेल्या 1.5 महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 55 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यातील सर्वाधिक म्हणजे 52 पेशंट शहरी भागातील असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेच्या वतीने देण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात 4 तर पालघर जिल्ह्यात एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। शहरी म्हणजे ठाणे, कल्याण, उल्हासनगर या भागात स्वाईन फ्लूचे 52 पेशंट असल्याचे ठाणे जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ राठोड यांनी सांगितले। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात 33 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यात आले असून 39 व्हेंटिलेटर, 87,000 स्वाईन फ्लू प्रतिबंधक टॅबलेट आणि 5 वर्षाखालील मुलांसाठी सिरपच्या 735 बाटल्या असा औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉक्टर KR खरात यांनी दिली। खासगी डॉक्टरांमध्येही या आजारांबाबत जागृती व्हावी यासाठी ठाणे जिल्ह्यात
आतापर्यंत 576 डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर BS सोनावणे यांनी सांगितले. स्वाईन फ्लूच्या पेशंटवर उपचार करणाऱ्या नर्सेसचा 5 लाखांचा विमा उतरवण्यात आल्याची माहितीही डॉक्टर राठोड यांनी दिली. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. कळवा रुग्णालयाच्या हस्तांतरणास राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसविता न आल्याने ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था शासनाने ताब्यात घेऊन चालवाव्यात अशा आशयाचा प्रस्ताव तयार केला आहे. परंतु दुसरीकडे या बाबींसाठी 2015-16च्या मूळ अंदाजपत्रकात 23 कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. असे असले तरी देखील आता या प्रस्तावाला सर्वसामान्य ठाणेकरांसह राजकीय पक्षांनी देखील विरोध दर्शविला आहे. कळवा रुग्णालयात 500 खाटांची सुविधा उपलब्ध असून येथे रोज 500च्या आसपास रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात. परंतु सध्या या रुग्णालयासह राजीव गांधी वैद्यकीय रुग्णालयाची परिस्थिती फारच खालावलेली आहे. तसेच यासाठी 103 कोटींचा खर्च अपेक्षित असून तो करता येणे शक्य नसल्याचे मत पालिकेने व्यक्त केले आहे. त्यामुळे कळवा रुग्णालयासह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था आणि मौजे खारी येथील आरक्षण क्रमांक 2 हॉस्पिटल हा आरक्षित भूखंड देखील शासनाने ताब्यात घ्यावा व तेथे रुग्णालय उभारावे असा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. परंतु दुसरीकडे रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 23 कोटींची तरतूद केली आहे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.